द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या मनात खूप गैरसमज आहेत. लैंगिकता. हो. आणि गंमत म्हणजे या विषयाबद्दल आपल्याला जे काही शाळेत किंवा इतर ठिकाणी शिकवलं गेलंय त्यातल्या बऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाहीत. खरं तर डॉक्टर एमिली नागोस्की ज्यांच्या भाषणावर आजची आपली चर्चा आधारित आहे, त्या तर असं म्हणतात की आपल्या आयुष्याच्या पहिल्या 20 वर्षात आपण लैंगिकतेबद्दल जे काही शिकतो ते जवळपास सगळंच चुकीचं असतं. हे तर धक्कादायक आहे. आज आपण शिकलेल्या अनेक गोष्टी विसरून विज्ञानाच्या मदतीने त्या नव्याने कशा शिकता येतील हे पाहणार आहोत. अगदी. आपल्याकडे नागोस्की यांचा एक भाषण आहे आणि आपला उद्देश त्यातून लैंगिक इच्छेबद्दलची, विशेषतः सतत स्पार्क किंवा ठिणगी टिकवून ठेवण्याची जी एक सामाजिक सक्ती असते तिला आवाहन देणं आहे. बरोबर. आणि याची सुरुवातच होते स्क्रू द स्पार्क या धाडसी विधानाने. स्क्रू द स्पार्क म्हणजे त्या ठिणगीच्या कल्पनेला बाजूला सारा. चला तर मग याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. स्रोतामध्ये एका संकल्पनेचा उल्लेख आहे ज्याला इंग्रजीत डिझायर इम्पेरेटिव्ह असं म्हणतात. इच्छेची सक्ती. हो, इच्छेची सक्ती. आपल्या जोडीदाराबद्दल सतत एक उत्स्फूर्त स्पार्की इच्छा असायलाच हवी असा एक सामाजिक दबाव. हे नक्की काय आहे? ही एक खूप मोठी आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला सिनेमांमधनं, पुस्तकांमधनं सतत हेच दाखवलं जातं की प्रेम म्हणजे 24 तास 7 दिवस टिकणारी एक उत्कट इच्छा. हो ना. आणि जर तुमच्या नात्यात ती ठिणगी कमी झाली तर काहीतरी चुकलंय असं आपल्याला वाटायला लागतं. अगदी. पण विज्ञान सांगतं की हे चित्र अर्धवट आहे. नागोस्की यांच्या मते लैंगिक इच्छा मुख्यत्वे 2 प्रकारची असते. 2 प्रकारची? आपल्याला तर फक्त एकच प्रकार माहीत असतो, ती अचानक येणारी इच्छा. हो, तो पहिला प्रकार आहे. त्याला उत्स्फूर्त इच्छा किंवा इंग्रजीत स्पॉन्टेनियस डिझायर म्हणतात. ही अगदी विजेच्या कडकडाटाप्रमाणे असते. अच्छा. अचानक मनात येते. एखादा विचार, एखादी व्यक्ती किंवा एखादं दृश्य पाहून मनात लैंगिक इच्छा निर्माण होते. हा इच्छेचा एक सामान्य आणि पूर्णपणे निरोगी प्रकार आहे. जो आनंदाच्या अपेक्षेने येतो. बरोबर. जो आनंदाच्या अपेक्षेतून निर्माण होतो. मूड आहे असं जे आपण म्हणतो तो हा प्रकार. अगदी. पण दुसरा आणि तितकाच महत्वाचा, किंबहुना जास्त लोकांमध्ये आढळणारा प्रकार म्हणजे प्रतिसादात्मक इच्छा. रिस्पॉन्सिव्ह डिझायर. हो, रिस्पॉन्सिव्ह डिझायर. ही इच्छा अचानक निर्माण होत नाही. ती आनंदाला प्रतिसाद म्हणून निर्माण होते. काय? जेव्हा एखादी सुखद, आनंददायी गोष्ट घडायला लागते तेव्हा हळूहळू इच्छा जागृत होते. ती विजेच्या झटक्यासारखी नसते, तर मंदपणे पेटणाऱ्या निखाऱ्यांसारखी असते. थांबा, हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. कारण याचा अर्थ असा की मूडमध्ये येण्याची वाट पाहण्याऐवजी आपण कृतीतून मूड तयार करू शकतो. बरोबर. मूड नाहीये याचा अर्थ माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असा होत नाही. तर अजून इच्छेला चालना मिळालेली नाही असा होतो. ही तर अनेकांसाठी खूप मोठी मानसिक सवलत आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. ही माहिती मिळणं हेच अनेकांसाठी खूप मुक्त करणारं असतं. स्रोतामध्ये म्हटलंय की केवळ हे जाणून घेतल्याने की त्यांची इच्छा प्रतिसादात्मक आहे, तुटलेली किंवा समस्याग्रस्त नाही. हो, समस्याग्रस्त नाही, हे कळल्यानेच अनेकांचे लैंगिक प्रश्न सुटू शकतात. त्यांना फक्त हे समजतं की त्यांची इच्छा वेगळ्या प्रकारे काम करते. त्यांना काहीतरी दुरुस्त करायचं नाहीये. नाही, त्यांना समस्येचं निराकरण नाही करायचे, तर फक्त आनंदापर्यंत पोहोचण्याचा स्वतःचा मार्ग शोधायचा आहे. ही प्रतिसादात्मक इच्छा आणि उत्स्फूर्त इच्छा यातील तफावत खूपच क्रांतिकारी आहे. पण ही इच्छा नक्की काम कशी करते? यामागे आपलं शरीर, आपला मेंदू तो कसा प्रतिसाद देतो? हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या आत डोकावून पाहावं लागेल ना. अगदी. आणि इथेच किन्से इन्स्टिट्यूटचं दुहेरी नियंत्रण मॉडेल किंवा ड्युअल कंट्रोल मॉडेल खूप महत्वाचं ठरतं. ड्युअल कंट्रोल मॉडेल. हे मॉडेल सांगतं की लैंगिकता ही आपल्या जननेंद्रियांपेक्षा जास्त मेंदूची प्रक्रिया आहे. मेंदूची? हो. आपल्या मेंदूत लैंगिकतेसाठी 2 स्वतंत्र प्रणाली काम करतात, अगदी गाडीच्या ॲक्सेलरेटर आणि ब्रेक प्रमाणे. ॲक्सेलरेटर आणि ब्रेक हे ऐकायला खूप सोपं आणि रंजक वाटते. हाच तसं. पहिली प्रणाली आहे लैंगिक उत्तेजना प्रणाली, सेक्शुअल एक्साइटेशन सिस्टम. आपला ॲक्सेलरेटर. बरोबर. हा भाग आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सर्व लैंगिक संकेतांची नोंद घेतो. आपण जे पाहतो, ऐकतो, ज्याचा वास घेतो, स्पर्श करतो. इतकंच नाही तर आपल्या मनातले विचार आणि कल्पना सुद्धा. हो, अगदी.
या सगळ्या गोष्टी ॲक्सेलरेटरवर दाब देऊ शकतात आणि मेंदूला टर्न ऑन होण्याचा सिग्नल पाठवतात. आणि त्याच वेळी दुसरी प्रणाली म्हणजे ब्रेक्स पण काम करत असते, बरोबर? तिला लैंगिक प्रतिबंधक प्रणाली असं म्हटलंय. अगदी. सेक्शुअल इन्हिबिटरी सिस्टीम. हा ब्रेक त्या सर्व कारणांची नोंद घेतो ज्यामुळे सध्या टर्न ऑन होणं योग्य, सुरक्षित किंवा चांगलं नाही. उदाहरणार्थ आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, लहान मुलं आजूबाजूला आहेत, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रचंड तणावात आहोत, तर हा ब्रेक दाबला जातो. थांबा, म्हणजे हे तर पूर्णपणे अनपेक्षित आहे. आपल्या सर्वांना वाटतं की लैंगिक प्रतिसादामध्ये अडचण आली की समस्या ही ॲक्सेलरेटरमध्ये आहे, म्हणजे पुरेशी उत्तेजना मिळत नाहीये. हो, हेच वाटतं सगळ्यांना. पण स्रोत सांगतो की खरी अडचण अनेकदा ब्रेक्समध्ये असते. ॲक्सेलरेटरवर पुरेसा दाब असूनही ब्रेकवरचा पाय काढलेला नसतो. अगदी. हा या मॉडेलमधला सर्वात महत्त्वाचा शोध आहे. जेव्हा लोकांना आनंद, इच्छा किंवा उत्तेजना अनुभवण्यात अडचण येते, तेव्हा 90% वेळा कारण ॲक्सिलरेटरला पुरेशी उत्तेजना मिळत नाही हे नसतं, तर ब्रेक्सवर खूप जास्त दाब असतो हे असतं. बरोबर. समस्या ऑन बटन दाबण्यात नाही, तर ऑफ बटन सोडण्यात आहे. आणि हे ब्रेक्स म्हणजे काय? म्हणजे स्रोतामध्ये याची काही उदाहरणं दिली आहेत का? कारण हे फक्त बाह्य परिस्थितीपुरतं मर्यादित नसावं. नक्कीच. हे ब्रेक्स म्हणजे त्या गोष्टी ज्यांचा थेट लैंगिकतेशी संबंध नाही, पण त्या आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. जसं की कामाचा प्रचंड ताण, पैशांची चिंता, शरीराबद्दलच्या नकारात्मक कल्पना किंवा न्यूनगंड. बॉडी इमेज इश्यूज. हो, बॉडी इमेज. भूतकाळातला एखादा वाईट अनुभव किंवा आघात आणि नात्यांमधले न सुटलेले प्रश्न. या सगळ्या गोष्टी ब्रेक्सवर प्रचंड दबाव टाकतात. विचार करा की तुम्ही दिवसभर कामाच्या तणावात आहात आणि घरी येता. तुमचा मेंदू अजूनही ऑफिसच्या मोडमध्ये आहे, येणाऱ्या ईमेल्सचा विचार करतोय. अशावेळी तुमचा ॲक्सेलरेटर दाबला जात नाहीये असं नाही, पण ब्रेकवर पाय इतका घट्ट रोवून ठेवला आहे की ॲक्सेलरेटर दाबून काहीच फायदा नाही. अगदी. स्रोतामध्ये तर असंही म्हटलंय की घरात पसारा असला तरी तो एक मोठा ब्रेक असू शकतो. खरंच. हो. त्यामुळे उत्तेजित होण्याची प्रक्रिया दुहेरी आहे. एकीकडे ॲक्सिलरेटर सुरू करणं आणि दुसरीकडे तितकंच महत्त्वाचं म्हणजे ब्रेक्स बंद करणं किंवा त्यांच्यावरचा दाब कमी करणं. बरोबर. हे खूपच महत्त्वाचे आहे, कारण याचा अर्थ जर काही काम करत नसेल तर दोष स्वतःला देण्याऐवजी किंवा अधिक प्रयत्न करण्याऐवजी प्रश्न हा विचारायला हवा की असा कोणता ब्रेक आहे जो दाबला गेला आहे. अगदी बरोबर. आणि याच मुद्द्यावरून स्रोतामध्ये गुदगुल्यांचं एक सुंदर उदाहरण दिलं आहे. हो. एकच स्पर्श एका परिस्थितीत सुखद आणि दुसऱ्या परिस्थितीत त्रासदायक का वाटू शकतो? याचं उत्तर संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट या एका शब्दात आहे. संदर्भ. हो. आपल्याला एखादी संवेदना किंवा स्पर्श सुखद वाटतो की नाही हे पूर्णपणे संदर्भावर अवलंबून असतं. गुदगुल्यांचं उदाहरण घेऊया. जर आपण आनंदी, खेळकर मूडमध्ये असू आणि आपला विश्वासू जोडीदार आपल्याला प्रेमाने गुदगुल्या करतो, तर ते छान वाटू शकतं, आपण हसतो. हो. पण जर त्याच व्यक्तीने एखाद्या मोठ्या भांडणाच्या मध्ये तसं केलं तर प्रचंड चीड येऊ शकते. स्पर्श तोच, व्यक्ती तीच, पण अनुभव पूर्णपणे वेगळा. अगदी. कारण संदर्भ बदलला. नागोस्की यांच्या मते या संदर्भाचे 2 मुख्य पैलू आहेत. अच्छा. पहिला म्हणजे बाह्य परिस्थिती. जसे की खोलीचा दरवाजा बंद आहे का, आपल्याला कोणी त्रास देणार नाही याची खात्री आहे का, आपण सुरक्षित आहोत का, आपण आकर्षक कपडे घातले आहेत का ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाटतोय. हो, अगदी. ही झाली बाह्य परिस्थिती जी आपण बऱ्यापैकी नियंत्रित करू शकतो. आणि दुसरा पैलू जो कदाचित जास्त महत्वाचा आणि जास्त गुंतागुंतीचा आहे तो म्हणजे आंतरिक किंवा मानसिक स्थिती. बरोबर. आपण आतून कसे आहोत, आपण तणावात, दुःखी, चिंताग्रस्त किंवा रागात आहोत का, या सगळ्या भावना आपल्या ब्रेक्सवर प्रचंड दबाव टाकतात. त्यामुळे स्पर्श तोच असला तरी जर तुमची मानसिक स्थिती वेगळी असेल तर तुमचा मेंदू त्या स्पर्शाचा अर्थ पूर्णपणे वेगळा लावतो. एका क्षणी जो स्पर्श प्रेमळ वाटतो तोच दुसऱ्या क्षणी त्रासदायक वाटू शकतो. म्हणजे ज्या जोडप्यांचे लैंगिक आयुष्य दीर्घकाळ टिकते आणि आनंदी असतं ती अशी जोडपी नसतात जी सतत एकमेकांच्या प्रेमात वेडी असतात. नाही. किंवा त्यांच्यात सतत स्पार्क असतो. नाही, अजिबात नाही. स्रोत सांगतो की ती अशी जोडपी असतात ज्यांना दोघांच्याही मेंदूला आनंद मिळवण्यासाठी योग्य संदर्भ कसा तयार करायचा हे माहीत असतं. अच्छा. त्यांच्याकडे सतत जळणारी ठिणगी नसते तर एक धगधगती निखारे असतात. स्मोल्डरिंग एम्बर्स. हो.
त्यांना माहीत असतं की हे निखारे आहेत आणि योग्य वेळी योग्य संदर्भ तयार करून त्यांना कसं फुलवायचं. दगदगती निखारे ही कल्पनाच किती आश्वासक आहे. म्हणजे आग विझलेली नाहीये, ती फक्त शांत आहे. हो, आणि तिला पेटवण्यासाठी काय लागतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. त्यांना एकमेकांशी संवाद साधून ती आग कशी पेटवायची याची एक सामायिक भाषा सापडलेली असते. ते एकमेकांचे ॲक्सिलरेटर आणि ब्रेक्स ओळखतात आणि त्यानुसार परिस्थिती निर्माण करतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? ही सगळी माहिती ऐकल्यावर अनेकांची पहिली प्रतिक्रिया असेल, हे मला आधी कोणी का नाही सांगितलं. हो, हीच असते प्रतिक्रिया. आपण जसे आहोत तसे सामान्य आहोत, आपल्यात काहीही तुटलेलं नाही, हे कळणं सुद्धा किती मोठं असतं. हो, आणि ही जाणीव झाल्यावर पुढची पायरी म्हणजे स्वतःच्या अनुभवांकडे दया आणि करुणेने पाहणे. स्वतःला दोष न देता. हो, स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःच्या शरीराचे आणि मेंदूचे सिग्नल समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि मग जोडीदाराशी याबद्दल संवाद साधणे. पण इथेच तर खरी अडचण येते. स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे अनेकांना जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणं हे त्याबद्दल बोलण्यापेक्षा खूप सोपं वाटतं. हे खरं आहे. या विषयावर बोलायला संकोच वाटतो, भीती वाटते. कारण आपल्याला टीका होण्याची किंवा आपल्या जोडीदाराला दुखावण्याची भीती वाटते. पण संवाद आवश्यक आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की या संवादासाठी नागोस्की एक खूप सकारात्मक चौकट देतात. भांडण किंवा टीका करण्याऐवजी संवाद एका वेगळ्या आणि सुरक्षित जागेतून सुरू होऊ शकतो. हो, ती चौकट खूपच सुंदर आहे. ती साधारणपणे अशी आहे की आपण लैंगिकदृष्ट्या एकमेकांसाठी आहोत आणि आपलं हे नातं अधिक घट्ट कसं करता येईल हे जाणून घ्यायला मला आवडेल. मला तुझ्यासाठी काय काम करतं, तुझे ॲक्सेलरेटर्स आणि ब्रेक्स काय आहेत हे जाणून घ्यायचंय. हो, आणि माझ्यासाठी काय काम करतं हे तुला अशा प्रकारे सांगायचं आहे जे तुला चांगलं वाटेल, टीकास्पद नाही. ही एक खूप सुंदर आणि सकारात्मक सुरुवात आहे. इथे दोषारोप नाहीये, तर एक टीम म्हणून एकत्र येऊन काहीतरी चांगलं निर्माण करण्याची इच्छा आहे. हो, ही संवाद करण्याची एक अशी पद्धत आहे जिथे दोघेही सुरक्षित आणि मोकळेपणाने बोलू शकतात. बरोबर. आजच्या या चर्चेतून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे त्या स्पार्कच्या मागे धावणं सोडून द्या. अगदी. त्याऐवजी आनंदासाठी योग्य संदर्भ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मेंदूतील ॲक्सेलरेटर आणि ब्रेक्स समजून घ्या आणि लक्षात ठेवा की समस्या अनेकदा ब्रेक्समध्ये असते, ॲक्सेलरेटरमध्ये नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मान्य करा की प्रतिसादात्मक इच्छा ही पूर्णपणे सामान्य आणि निरोगी आहे. हो. जर तुमची इच्छा प्रतिसाद देऊन जागी होत असेल तर तुम्ही एकटे नाही. खरं तर तुम्ही बहुसंख्यांपैकी एक आहात. या सगळ्याच्या शेवटी स्त्रोतामध्ये एक खूप महत्वाचा संदेश दिला आहे, जो या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. हो, आणि तो संदेश आहे, आनंद हेच मोजमाप आहे. प्लेजर इज द मेजर. बरोबर. तुम्ही किती वेळा सेक्स करता, कोणासोबत करता किंवा किती वेळा ऑर्गॅझम अनुभवता, हे सगळं गौण आहे. यापैकी कशानेही तुमचं लैंगिक आरोग्य ठरत नाही. महत्वाचं काय आहे मग? महत्वाचं फक्त एकच आहे, त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला तिथे असण्याचा आनंद होत आहे का. प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेने तिथे आहे का आणि त्यांना जे काही घडत आहे ते मनापासून आवडत आहे का. वाव. म्हणजे सगळ्या सामाजिक अपेक्षा, नियम आणि पाहिजेच्या कल्पना बाजूला सारून फक्त आनंदावर लक्ष केंद्रित करायचं. अगदी. कारण नागोस्की सांगतात की जेव्हा तुम्ही आनंदाला तुमच्या लैंगिक आरोग्याच्या केंद्रस्थानी ठेवता तेव्हा इच्छा, ऑर्गॅझम सारख्या इतर गोष्टी ज्यांची लोकांना सतत चिंता वाटते, हो, त्या आपोआप जुळून येतात. कारण मग तुम्ही दबावाखाली काही करत नाही, तर आनंदाच्या शोधात असता. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो.
स्त्रोतामध्ये म्हटलं आहे की दीर्घकालीन नात्यांमध्ये धगधगते निखारे असतात जे फुलवण्यास तयार असतात. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा नाही की आपण तो हरवलेला स्पार्क कसा शोधायचा, तर कदाचित हा आहे की आपल्या नात्यातील हे निखारे फुलवण्यासाठी लागणारी एकमेकांची सामायिक भाषा शिकण्याचा आणि तयार करण्याचा अर्थ काय आहे.